चुकलं नाही ना? गोवाची झोप उडवतो मी. टेन्शन घ्यायचं. हा, आपला गाठा पाणी बी नाही मागता. काय म्हणतो? खदलवणार टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. बघाच आपण बघतवारी. बुवा बोलला काहीतरी. हा कैलास बुवा गणात काहीतरी नमन करत होता. नमन. अरे मित्रांनो, माझा गण कसा होता? कसा होता गण? बुवा म्हणतो नमन करतो. नमन लागो काय बुवा? टायमिंग नाही म्हणून आज तुझा नमन केला असता मी. हा, सागामध्ये आगाव वागलात. हा, तुला नमन करीन मी. कैलास बुवा म्हणतात मला. हा, त्यानंतर बुवा म्हणतात काय? गवळण म्हणतात आता लुटू लुटू चाले तुझी नाजूक कंबर. आता लुटू लुटू चाले चाल होती. राधेच्या मेनूचा तिरस्कार का करते तू राधे? ती ग स्वरांची वाणी तू ग हृदयाची राणी. ती ग स्वरांची वाणी तू ग हृदयाची राणी. म्हणून उत्तर काय असतं बघा. माझ्या मनातली गाणी वाजवतो हा राणी. श्रीकृष्ण हा वेणू वाजवायचा कुठं? राणा वनात. म्हणून माझ्या मनातली गाणी वाजवतो हा राणी. मग कशाला करू मी तिरस्कार? बुवा ऐका बुवा, कटिंग दिले बघा अशी. स्तवनच्या निकणाची कटिंग देत नाही कारण तेवढा वेळ नाही. हा ऐका. माझ्या मनातली गाणी वाजवतो हा राणी. कशाला करू मी तिरस्कार? गोड वेणूची वाणी कशाला करू मी तिरस्कार? ती गोड वेणूची वाणी कशाला करू मी तिरस्कार? ती ग वेणूची वाणी कशाला करू मी तिरस्कार? ती ग वेणूची वाणी. माझ्या मनातली गाणी वाजवतो हा राणी. माझ्या मनातली गाणी वाजवतो हा राणी. कशा करू मी तिरस्कार? ती गोड वेणूची वाणी कशा करू मी तिरस्कार? ती गोड वेणूची वाणी कशाला करू मी तिरस्कार? ती गोड वेणूची वाणी कशाला करू मी तिरस्कार? ती गोड वेणूची वाणी. कसा बुवा जागेवर असतं आपला. हा बुवा म्हटलं आज बुवांच्या एरियात आहे की नाही? बुवांच्या म्हटलं माहोल मध्ये आलोय तर आज कसे बुवा जरा जोरात बारी करतील. हा, पण बुवा गलपाटलं. काय समज देऊ? हा बघा, पैसा आलं. स्वामिनी विराज देवाळे ह्यांच्याकडून शायरासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. हा, बक्षीस येत राहणार, काय वाद नाही. त्यानंतर आमचे गुरुमावली संवेद सचिन कदम यांच्याकडून 501 रुपयाचं गवळणीसाठी आलं होतं. त्यानंतर आश्विक आकाश पिटले 201 रुपयाचा पारितोषिक. विपुल आणि विशाल देवाळे 101 रुपयाचं. कल्पेश पिटले 101 रुपये. दिनेश देवाळे 101. प्रसाद मित्रे 101. प्रसाद देवाळे 101. ईश्वरी देवाळे 101. रेयांश मित्रे 101. संदीप देवाळे 201. साई मंडावकर 201. सर्वांचा मनापासून आभार. मित्रांनो, वेळ खूप कमी आहे म्हणून जरा बारी पळतच घेतोय. बघा कशी. बुवांना पहिलं ठोका देऊया का? आज पहिला वार करूया का उपमानावर? चला घेतो बघा कशी. मैत्रिणी नो या बाया नो या गया तुम्ही या गया. मैत्रिणी नो या बाया नो या गया तुम्ही या गया. बुवाच्या अंगाला हळद लावा. म्हणू का नको? बुवाचं लग्न झालंय परत काय हळद लावून काय उपयोग आहे काय? म्हणून म्हणायचं का बुवा लक्ष द्या. रण मैदान गाजव तू आधी फुकटचा भाव नको खाऊ गड्या. हा, मी ह्याव करेन मी त्याव करेन याच्या धमक्या मला नाही द्यायच्या बुवा. तुमचा शाप चालू करून टाकेन तुम्हाला. हा, कैलास भाऊ म्हणतात मला शाबाश. मला म्हणायचं काय बघा. रण मैदान गाजव तू आधी फुकटचा भाव नको खाऊ गड्या. पापाची
बापाच्या जीवावर मारतो हा उड्या नुसता फुकटचा सोडतोय पुड्या बापाच्या जीवावर मारतो हा उड्या नुसता फुकटचा सोडतोय पुड्या बापाच्या जीवावर मारतोय उड्या अरे रणमैदान गाजवतो आधी रणमैदान गाजवतो आधी फुकटचा भाव नको खाऊ गड्या फुकटचा भाव नको खाऊ गड्या बापाच्या जीवावर मारतो हा उड्या नुसता फुकटचा सोडतोय पुड्या बापाच्या जीवावर मारतो हा उड्या नुसता फुकटचा सोडतोय पुड्या सभेत द्रौपदी रडली धर्माची लाज तिथं धुळीत पडली धर्माची लाज सत्तेच्या कशेत विवेक हरली धर्माची धूळ माती ही चढली भावाच्या सांगण्याला सोडतो हा साड्या भावाच्या सांगण्याला सोडतो हा साड्या लखोटीचं करतोय काड्या करतोय काड्या बापाच्या जीवावर मारतो हा उड्या नुसता फुकटचा सोडतोय पुड्या बापाच्या जीवावर मारतोय उड्या नुसता फुकटचा सोडतोय पुड्या अरे रणमैदान गाजवतो आधी रणमैदान गाजवतो आधी फुकटचा भाव नको खाऊ गड्या बापाच्या जीवावर मारतो हा उड्या नुसता फुकटचा सोडतोय पुड्या बापाच्या जीवावर मारतो हा उड्या नुसता फुकटचा सोडतोय पुड्या काय विषय गायला बोल बघा है ना महाभारत गायलंय सोलकर मावी याचकडून शहरासाठी 201 रुपयाचा पारितोषिक दिलं बघा विषय काय गायला होता विचित्र वीर्य राजा होता त्याचे 3 पुत्र होते धृतराष्ट्र पांडव आणि विदुर है ना धृतराष्ट्र आणि नंदन यांचे 2 पुत्र दुर्योधन दुःशासन आणि म्हणजे 100 कौरव होते दुर्योधन आणि दुःशासन हे त्यांचे मोठे आणि धाकटा तर पहिल्यांदा पांडूच राजा होता पण ऋषी किंटप यांच्या शापामुळे पांडू राजाला वनवास स्वीकारला आणि त्यानंतर कृष्णाताई आणि आयुष यांच्याकडून 101 रुपयाचा प्रतीक आलेला आहे तरी आम्ही त्यांचे आभारी आहोत मित्रांनो किंगडम राजाच्या शापामुळे त्याला आपलं राज्य सोडावं लागलं आणि त्यानंतर धृतराष्ट्र हा त्या राजगादीचा वारीस झाला आणि त्यानंतर त्याचा मोठा पुत्र आपला दुर्योधन हा त्याचा वारीस झाला म्हणून तो विषय गायला बापाच्या जीवावर मारतो हा उड्या नुसता फुकटचा सोडतोय पुड्या कसा आहे शास्त्राला देणार ठोकणाऱ्याला पण शास्त्रातच ठोकणार हा नाद नाही करायचा बुवा दुसरा विषय आणला बघा कसा शंभू महादेव मोठा जाती त्याची अर्धांगिनी पार्वती शंभू महादेव मोठा जाती त्याची अर्धांगिनी पार्वती ती जयार माळ्याची सती नयरू डोंगरावर नाचती नमान नमान आज तुझं नमानच करून जाणार काही इलाज भाऊ म्हणतात मला बघ कसा विषय महाभारत झालं पैसे देतात संदीप वासुदेव बेंद्रे याचकडून 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे धन्यवाद अरे दुसऱ्याचं ऐकून बच्चा आला की नाही दुसऱ्याचं ऐकून 1 नंबर दुसऱ्याचं ऐकून बच्चा इथं येऊन केला सलोचा दुसऱ्याचं ऐकून बच्चा इथं येऊन केला सलोचा
केलाय पिछा. महाभारत झालं मगाशी, आता रामायण कसं आणले बघा. सगळ्यात घेणार बुवांना. माझ्या रामन केलाय पिछा न बाण मारलाय तुझ मारीच्या. माझ्या रामन केलाय पिछा न बाण मारलाय तुझ मारीच्या. माझ्या रामन केलाय पिछा न बाण मारलाय तुझ मारीच्या. माझ्या रामन केलाय पिछा न बाण मारलाय तुझ मारीच्या. दुसऱ्याचं ऐकून मजा इथं येऊन केला लोच्या. दुसऱ्याचं ऐकून मजा इथं येऊन केला लोच्या. माझ्या रामन केलाय पिछा न बाण मारलाय तुझ मारीच्या. माझ्या रामन केलाय पिछा न बाण मारलाय तुझ मारीच्या. माझ्या रामन केलाय पिछा न बाण मारलाय तुझ मारीच्या. माझ्या रामन केलाय पिछा न बाण मारलाय तुझ मारीच्या. रूप बदलाय लावलंय मारीच्याला. कसं पडून गेलाय राणाला. पडून गेलाय राणाला. पडून गेलाय राणाला. मारीच साधू याला वेळ बदलण्याची शक्ती होती. त्याने हरणीचं रूप घेतलं. हरणीचं रूप घेतलं आणि सीताबाईच्या पुढे गेलं. म्हणून तो विषय घ्यायला माऊली. रूप बदलाय लावलंय मारीच्याला. कसं पडून गेलाय राणाला. पडून गेलाय राणाला. पडून गेलाय राणाला. वचन देऊन रावणाला लावलंय प्राण पणाला. लावलंय प्राण पणाला. लावलंय प्राण पणाला. बाण सोडलंय माझ्या रमान. बाण सोडलंय माझ्या रमान. लक्ष वेधून शिकाऱ्याचा. बाण सोडलंय माझ्या रमान. लक्ष वेधून शिकाऱ्याचा. माझ्या रामन केलाय पिछा न बाण मारलाय तुझ मारीच्या. माझ्या रामन केलाय पिछा न बाण मारलाय तुझ मारीच्या. दुसऱ्याचं ऐकून मजा इथं येऊन केलास लोच्या. दुसऱ्याचं ऐकून मजा इथं येऊन केलास लोच्या. माझ्या रामन केलाय पिछा न बाण मारलाय तुझ मारीच्या. माझ्या रामन केलाय पिछा न बाण मारलाय तुझ मारीच्या. कसे आणले दोन? अजून देऊ का एक देऊ? चला लगेच टाइमावर. काय झालं? पाहिजे. गावावरून मुंबईत आलो काय. मुंबईत बघितली गर्दी. अच्छा आईला आज मेगा ब्लॉक आली. अरे चढायला काय गेला नाही. आणि हे मी सगळं हे घेऊन आलेलो. गर्दी बघितली आणि म्हणजे तुम्हाला मानलं पाहिजे एवढ्या गर्दीत तुम्ही कसं काय ते ट्रॅव्हल करता आणि कसं काय कामावर जाता. म्हणजे हॅट्स ऑफ यू तुम्हाला. या मुंबईकरांना हॅट्स ऑफ यू. पण मग तेवढ्यातच मला एक ओळ सुटली बघा कशी. गर्दी पाहून मोठी बुवांना प्रेमाचा सल्ला देतोय. बुवा कसं प्रेमानं पाहिजे तर प्रेमानं घ्या. बघा गर्दी पाहून मोठी झाली चढायची खोटी. सर करायचं कसा रे गडा. मदाराशी थांबलो बघत बसलो तिथं झाला सगळ्यांचा राडा. परवा न्यूज होती ट्रेन मध्ये एकाला खोपच झाली. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे काय जो सीट नको मिळू दे तुम्हाला. सीट नाही मिळाली तर चालेल बुवा कुणाची आडवं जायचं काय. नाही मिळालं तर हसत बोलायचं. सीट नको तुमची. घरी आपले आई वडील घरी आपली बायको बोलून वाट बघतात. म्हणून गर्दी पाहून मोठी झाली चढायची खोटी. सर करायचं कसा रे गडा. मदाराशी थांबलो बघत बसलो झाला सगळ्यांचा राडा. मग एवढंच ध्यान घ्या धडा. बुवा ऐका बुवा तुमच्यासाठी या. तुम्ही मुंबईला एक म्हणून ना बुवा. मग एवढंच ध्यान घ्या धडा. हसत ठेवत बुवावर चढा. गर्दी पाहून
दाखवून जाणार तुम्हाला बागा फक्त कसं नमान करतो. त्यानंतर मित्रांनो शक्तिदुराचा मूळ गाभा म्हणजे प्रश्न आणि उत्तर, ग्रंथाधारे प्रश्न आणि उत्तर. मला माऊलीने उत्तर दिलं. काय म्हणतात, त्या बाळाचे नाव मंगळ म्हणजे अंगार आणि गावाचे नाव अवंतिका पुरी. साप फेल बुवा, हा 0 मार्क. तुम्ही ग्रंथाचं नाव जरी सांगितलं ना आणि ते माझ्या ग्रंथाशी पटलं तर रंगमंचावर हा खरं बोलणारा शाहीर आहे, मोठ्या मनाला मान करेल. असं खोटं नाटक बोलून मान्य करणार नाही बुवा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणलंय बी. कसं बघा, बुवाचा प्रश्न होता, एका राजाने कुबेर जिंकून देवगुरूंना हरविले. वर्ण बसा. शुक्र असुराचार्यास तुच्छ केले. अशा राजाचे नाव काय, राहण्याचे ठिकाण काय, या सर्वांवर राजाने कशा तऱ्हेने मात केली, या राजाला अनुग्रह उपदेश कोणी व कोणता दिला. बुवा तुमच्या प्रश्नाची फोड करतोय बघा. राजाचे नाव सहस्त्रार्जुन, त्या राजाचे नाव सहस्त्रार्जुन आणि राहण्याचे ठिकाण महिष्मती नगरी. महिष्मती नगरी नर्मदा नदीच्या तीरावर, नर्मदा नदीच्या तीरावर. आणि राजाने कशा प्रकारे मात केली तर दत्तात्रयांची कठोर उपासना करून त्याने मात केली. त्यानंतर तुम्ही विचारलंय अनुग्रह उपदेश कुणी व कोणता केला, तर अनुग्रह उपदेश भगवान श्री दत्तात्रयाने केला. अनुग्रह उपदेश भगवान श्री दत्तात्रयाने केला. कोणता, तर बघा, धर्माने राज्य कर, अहंकाराचा त्याग कर, प्रजेचे पालन कर, निष्काम कर्म कर आणि आत्मज्ञान प्राप्त कर. बुवा हे माझ्या अभ्यासानुसार तुम्हाला दिलेलं उत्तर आहे. पटलं तर मोठ्या मनाला मान्य करा, नाहीतर सोडून द्या. नाही तर फाटकी वाहन घाल बुवा. अजून एक विषयाला तसाच ठेवलाय वही याड गाडीत तुमचं बुवा. नामान परत बोललात तर. चला मित्रांनो एक सुंदर असा विषय आणला बघा. मेला दिलों का आता है एक बार, आके चला जाता है. म्हणून मला म्हणायचं आहे का, सह्याद्रीचा अभिमान रे, सह्याद्रीचा अभिमान रे, कोकण माझा जीव की प्राण रे. थांबवा विध्वंसाचा खेळ, हीच एकजुटीची वेळ. स्वार्थाच्या वादळातून जपून निसर्गाचा मेळ रे. सह्याद्रीचा अभिमान रे, कोकण माझा जीव की प्राण रे. कोकण माझा जीव की प्राण रे. थांबवा विध्वंसाचा खेळ, हीच एकजुटीची वेळ. स्वार्थाच्या वादळात जपून निसर्गाचा
ठिकाणी मोठे उद्योग प्रकल्प आणले जात आहेत. खाणकाम, डोंगराची कत्तल, जंगलतोड बेसुमार केली जाते. आणि आपलं कोकणाचं काय केलंय तुम्हाला माहितच आहे. मी म्हणतो कोकणाचा कॅलिफोर्निया मरू दे, कॅलिफोर्निया मरू दे, पण आमचा कोकण आहे ना, जसा आहे तसा कोकणच ठेवा. म्हणून मी हे गीत गायले. होता पुढचा अंतरा पण होता, पण वेळ नाही. दुसरं गाणं घेतो आणि बारीचा शेवट करू. हॅलो बुवा, आपली वेळ संपली का? आता इथेच थांबवा, आपल्याला पुढच्या सुद्धा शाहिरात घ्यायचं. गजर घेतो. टाळ चिपळा संगे वारकरी रंगला, टाळ चिपळा संगे वारकरी रंगला, राम नाम गजरात रंगला, रंगला, राम नाम गजरात रंगला. टाळ चिपळा संगे वारकरी रंगला, टाळ चिपळा संगे वारकरी रंगला. वेडीवाकडी सेवा तुमच्या चरणाशी ठेवले. काय वेडीवाकडी शब्द केले असेल तर मला तुमचाच मुलगा, तुमचाच लेकरू म्हणून मोठ्या मनानं माफ करा. धन्यवाद.